नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मनापासून अभिनंदन। बाकी काही सांगत बसत नाही, थेट मुद्द्याला हात घालतो। प्रथमतः तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघून राहिली होती ती गोष्ट आता आलेली आहे। ही खरंच चांगली गोष्ट झालेली आहे, त्याच्यामुळे सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो। हे बघा नोटिफिकेशन आलं, नोटिफिकेशन 1 ते 2 मिनिटांमध्ये समजावून सांगतो। हे बघा एवढे विद्यार्थी होते, एवढे परीक्षेला बसले, सेल्फ सर्टिफाय केलं, मग आता जाहिराती दिल्या, तुम्हाला उद्यापासून ते 100% डाउनलोड करायला, जनरेट करायला सुरुवात होतील। आज सगळ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊन राहिल्या, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, कोणालाही फोन लावू नका। तुझं आलं का, माझं आलं का, माझं नाही येऊन राहिलं, आता माझं कसं होईल, मी काय शिक्षक भरतीच्या बाहेर आहे का, काहीच होत नाही। अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं चांगलं आहे। फक्त 2 मिनिटं थांब, काही काळजी करू नको, ठीक आहे। नाही मला एका जणाचा फोन आला, सर ऐका ना सर, आता मी कसं करून आपलं, मी म्हटलं तू काहीच करू नको, तू थांब थोडा वेळ। तर दोन्ही पद्धतीची तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट होणार, तर विथ इंटरव्ह्यू होणार, विदाऊटला सुद्धा होणार, ठीक आहे। फक्त आता ते तुम्हाला दिसतील। आता तुम्ही बाकी सगळ्या ग्रुपवरती एक कंबाईन PDF आलेली असेल, त्याचा अभ्यास करणं सुरू करून द्या, ठीक आहे। फक्त विद्यार्थी मित्रांनो, हे बाकी जरी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या, बहुतांशी जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यू आहेत। साधारणतः 15-16 हजार जागा मी बघितल्या, सगळ्यांचं अनालिसिस केलं, खूप मोठ्या प्रमाणावरती विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत। परंतु सोबतच तुम्ही मुलाखतीची सुद्धा तयारी करणं सोबत सुरू ठेवा। हे बघा, हे भानगडीत हे जे लिहून दिलेलं आहे ना, याचा तुम्ही आता अभ्यास करू नका, ऑलरेडी तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे। फक्त याच्यातली एक गोष्ट लक्षात घ्या, जी मला तुम्हाला सांगायची आहे, खूप महत्त्वाची आहे ती। कदाचित आपण सर्वांनी त्याच्याकडे लक्ष दिलं असेल, लक्ष दिलं नसेल मला माहिती नाही, ठीक आहे। हा 35 क्रमांकाचा मुद्दा, हे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन बघा। हे बघा, यांनी काय सांगितलेलं आहे की CTET आणि TETच्या संदर्भामध्ये आरक्षणानुसार सवलतीचे गुण घेऊन जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरता येईल। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना 82 पासून 90 पर्यंत मार्क आहेत आणि जर तुम्ही TET आणि CTET परीक्षा दिली होती त्यावेळेला तुमच्याकडे आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल, ठीक आहे, म्हणजे ते तुमच्याकडे असेल तरी सुद्धा, तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला 82 ते 90च्या दरम्यान मार्क असतील, म्हणजे तुमच्या मार्कशीटवरती नॉट क्वालिफाईड आहे, परंतु तुमच्याकडे त्यावेळेसचं आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे, अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही ओपनसाठी जागा भरू शकता। दुसरं नसल 82 ते 90च्या मार्कच्या दरम्यान जरी तुम्हाला मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकता। आता याच्यानंतर पुन्हा डबल या विषयावरती प्रश्न विचारायचा नाही, ठीक आहे। हे झालं, इथं संपलं। हे बाकी याच्याबद्दल काहीच नाही आहे याच्यामधलं। आता कुठं जायचं माहिती आहे का आपल्याला, खूप महत्त्वाचं, बाकी याच्यातलं काहीच महत्त्वाचं नाही, कारण की ते ऑलरेडी आपण 50,000 वेळा वाचून झालेला आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही। हे बघा, आता तुम्हाला काही जाहिराती दिसत असतील सध्या, त्याच्यातली आपण एखादी जाहिरात घेऊ म्हणजे लक्षात येईल। हा ठीक आहे, माझं आज वैयक्तिक असं मत आहे की मी BEd न करता DEd जर केलेला असतं तर या शिक्षक भरतीमध्ये 100% सिलेक्ट झालो असतो, कारण की DEdच्या जास्त विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जागा आहेत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची ऍड असेल, तुम्हाला दिसली असेल। आता या ठिकाणी कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे 2 मिनिटांमध्ये सांगतो। हे बघा, ही कुठली आहे, धुळे जिल्हा परिषदेची जागा आहे। समजा मी एखाद्या कॅटेगरीमधला आहे, समजा NTC कॅटेगरीमधला आहे, मग माझ्यासाठी जागा आहे की नाही धुळेमध्ये, तर बघायचं एका सेकंदामध्ये। NTC वाला होणं मी, हे बघा इथे 0 जागा आहेत, मग मी इथं प्राधान्यक्रम देऊ शकतो का, तर माझ्या कॅटेगरीमधली शक्यता संपली। दुसरं काय मला चान्स कुठे, खुल्या गटामध्ये, इथे किती जागा आहेत, 70, ठीक आहे, म्हणजे मी या ठिकाणी अप्लाय करू शकतो का, तर हो, भले माझ्या कॅटेगरीची जागा नाही पण मी इथे अप्लाय करू शकतो का, कारण की खुल्या गटासाठी या ठिकाणी 70 जागा आहेत। आता सगळे विद्यार्थी काय करतील माहिती आहे का, की बघा माझ्या कॅटेगरीची जागा नाही म्हणून मी तिथं अप्लायच करत नाही, असं विद्यार्थी करतील। तुमचा स्कोअर कमी असो अथवा जास्त असो, तुम्हाला जर ओपनच्या जागा दिसल्या तर 100% त्या ठिकाणी अप्लाय करा, ही संधी सोडू नका तुम्ही। मी मागच्या मेरिट लिस्टचा ज्यावेळेस अभ्यास केला तर मी अनेक व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा आहे की कॅटेगरीचा मेरिट आणि ओपन कॅटेगरीचा मेरिट हा जवळपास सारखाच आलेला आहे, आणि विशेषतः जर जागा 1 ते 5 असेल तर अजिबात संधी सोडायची नाही। इव्हन ते 6वी ते 8वी साठी सुद्धा जर तुमचं सामाजिक शास्त्र, मराठी, त्याच्याबरोबर हिंदी, इंग्रजी हे विषय जर असतील तर अजिबातच संधी सोडायची नाही, ठीक आहे। फक्त OBC कॅटेगरी असेल तर तिथे थोडंसं जम्बलिंग होते विद्यार्थ्यांचं, ठीक आहे, पण इतर कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना बिनधास्त त्या ठिकाणी अप्लाय करायचं। पहिल्यांदा तुम्ही बघितली की तुमच्या कॅटेगरीची जागा आहे की नाही, नसलं तर ओपन प्रवर्गाची जागा आहे, मग त्याच्यानंतर मी इथं अप्लाय करायचं की नाही। हे बघा, आता इथे 11वी 12वीची जागा त्या ठिकाणी आलेली आहे, सॉरी माफ करा, हे याचे सिरियल, हे इकडे 1ली ते 5वीची जागा आलेली आहे। इथं जे मीडियम आहे ते मराठी आहे, इथं जे मीडियम आहे ते इंग्लिश आहे। मराठी माध्यमाच्या जागा किती आलेल्या आहेत, 210, आणि इंग्लिश मिडियमच्या जागा किती आलेल्या आहेत, 22, अशा एकूण मिळून जर 232 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत। म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर ज्यांचा पेपर 1 पास आहे आणि ज्यांचं DEd झालेलं आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी
सबचंगासी 210 जागा आहेत आणि इथं जर बघितलं तर 22 जागा आहेत. मी तुम्हाला 100% सांगतो, भरी ओपन कॅटेगरीच्या त्या ठिकाणी जागा असतील तरी सुद्धा इथचं मेरिट 2 डिजिटवरती आलेलं असेल. ज्यावेळेस हे कुठला जिल्हा आहे, धुळे जिल्ह्याची मेरिट लिस्ट लागेल तर त्यावेळेस 100% 2 डिजिटवरचा विद्यार्थी सुद्धा निवडला जाईल. आता हे झालं 1ली ते 5वीचं. आता कोणती जरी ऍड घेतली आपण तर 1ली ते 5वीच्या त्या ठिकाणी जागा राहतातच. ठीक आहे, पुन्हा ते आपण कॅटेगरीचं तसंच केलं. इथे जर बघितलं ही जी जिल्हा परिषद आहे या ठिकाणी तुम्हाला 6वी ते 8वीची सुद्धा जागा दिसेल. उदाहरणार्थ ही नंदुरबारची जागा आहे. ठीक आहे, आता कॅटेगरीचं सोडून द्या, आपण जाहिरात कशी बघायची ते बघू. हे बघा, इथं आहे माध्यम, शाळेचं माध्यम हे तुम्हाला सगळीकडे मराठीच दिसेल. या मराठी व्यतिरिक्त काही दिसणार नाही. शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे, मराठी. हे बघा, मॅथमॅटिक्सची जागा आहे 6वी ते 8वी साठी, म्हणजे पेपर सेकंड पास असलं पाहिजे तुमच्याकडे. मॅथमॅटिक्सची जागा आहे. एकूण किती जागा आहेत, 10. आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशनला फिजिक्स केमिस्ट्री स्टॅटिस्टिक्स मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स हे 4 विषयापैकी कुठलाही विषय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा, अन्यथा करू नका, अडचण जाऊ शकते. आणि ज्या विद्यार्थ्यांना CBZ असेल, त्यांनी जर वाटत असेल या जागेसाठी अप्लाय करा तर करू नका भावांनो, तुम्ही त्या ठिकाणी रिजेक्ट होऊन जासाल. मग तुमचं CBZ असेल तर तुम्ही या सायन्स जागेसाठी त्या ठिकाणी अप्लाय करा. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला त्या ठिकाणी चान्स आहे. पुढे जर बघितलं, हे बघा, इथचा जो मेरिट आहे ना, हे किती जागा आहेत, 8 जागा. इथं 2 डिजिट आल्याशिवाय राहणार नाही, कारण की इंग्लिश लँग्वेजची जागा आहे. इथं ग्रॅज्युएशन DED BEd दोघांनाही संधी आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. 8 जागा आहेत. आणि इथं पुन्हा मराठी विषयाच्या, म्हणजे मराठीच भाषा तुम्ही शिकू शकता. तुमचं DED इंग्रजीमधनं असो किंवा मराठीमधनं असो, BEd सुद्धा मराठीमध्ये असो किंवा इंग्रजीमधनं असणं, तुम्ही या ठिकाणी सहजपणे अप्लाय करू शकता. तुम्हाला काहीही त्या ठिकाणी अडचण येणार अजिबात नाही. आता पुढे जाऊयात आपण, पुढची ऍड बघू. इथे बऱ्यापैकी जागा आहे. उदाहरणार्थ जळगावला आहे. इथे जर आपण एकूण जागांची संख्या बघितली तर किती आहेत, 251 जागा आहेत. सर्वाधिक जागा मी बघितल्या त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये होत्या. मी ते जिल्हानिहाय जागांसाठी दुसरा व्हिडिओ बनवतो. आता सध्या आम्ही खूप व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुमचं डोकं बम पागल करणार आहोत. ठीक आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला मॅड करण्यासाठी आम्ही YouTube वाले सध्या त्यांचा जन्म झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे बघा, 1 ते 5च्या किती जागा आहेत या ठिकाणी, 126 जागा आहेत. म्हणून तो म्हणतो मी, DED माझं झालं असतं तर या भरतीमध्ये सहज लागलो असतो. हे जे विदाऊट इंटरव्ह्यूच्या साधारणतः 12,500 जागा आलेल्या आहेत ना जिल्हा परिषदेच्या, याच्यामध्ये DEDचाच भर नाही. मी तुम्हाला सांगतो 6वी ते 8वीच्या जागा खूपच कमी आहेत. म्हणून 6वी ते 8वीचा मेरिट डेफिनेटली काय होईल, वर जाईल. हे बघा, मॅथ्स सायन्सची इथं जागा आहे, ग्रॅज्युएशनच्या 83 जागा आहेत. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधल्या मॅथ्स सायन्सच्या जागा काढा जिल्हा परिषदच्या, यांचं प्रमाण तुम्हाला कमी सापडेल आणि त्यामुळे काय होईल, मॅथ्स सायन्सचा कट ऑफ वाढेल. आता आम्ही जी छाती बडू सांगून राहिलो होतो की 11वी 12वीच्या जागा येऊ द्या. 11वी 12वीच्या समजा 5-6 हजार जरी सायन्सच्या जागा आल्या असत्या तरी सुद्धा इच्छे 5-6 हजार पोरं डायरेक्ट कुठे गेले असते, 11वी 12वीवरती गेले असते. आता 9वी 10वीच्या तुम्ही जागा बघितल्या, जागाच नाही आता खूपच कमी जिल्ह्यामध्ये, जसं की आमच्या वाशिममध्ये आहेत, काही अमरावतीमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये जागा आहेत. हे 5-6 जिल्हे जर सोडले तर 9वी 10वीच्या जागाच नाहीत ना भाऊ विदाऊट इंटरव्ह्यूला जिल्हा परिषदेच्या. मग अडचण आहे ना सगळी. त्यामुळे त्याचा कट ऑफ वाढतो 6वी ते 8वीचा. मग आता जे विद्यार्थी 6वी ते 8वी मॅथमॅटिक्स सायन्सला होते त्यांना बऱ्यापैकी जे मार्क्स होते, आता ते थोडेसे उनके दिल में धुक धुक चल रही है. चालू दे आता असंच. आम्ही ज्यावेळी छाती बडू सांगून राहिलो भाऊ 11वी 12वीची जागा पाहिजे, ऐकलं नाही कोणी. आता हे जे जागा आल्या याच्यामध्ये DED वाल्यांचं मी अभिनंदन करतो मनापासून. भाऊ तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो तर तुमचं डबल डिजिट सुद्धा लागण्याची शक्यता आहे, कारण की जागा बघा तुमच्या DED वाल्यांचेच आहे. जिकडे तिकडे नुसतं DED वाल्यांचंच बरं नाही, म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन. ठीक आहे. आणि बाकीचे आमचे वरचे आहेत मग त्यांना थोडीशी धाकधूक आहेच भाऊ. हे बघा, मराठी हिंदी इंग्लिश वाल्यांचं जे आहे त्यांचंही कट ऑफ कमी, कारण की जागा बऱ्यापैकी आहेत, 20, 11. 6वी ते 8वीच्या मी काही जागा तयार केलेल्या आहेत. मी ते म्हणजे एक वेगळा आकडा सुद्धा काढलेला आहे, तोही तुम्हाला दाखवतो. संस्थांचा वेगळा व्हिडिओ, जिल्हा परिषदांचा वेगळा व्हिडिओ, नगर परिषदचा वेगळा व्हिडिओ, सगळे तुम्हाला वेगवेगळं बायफर्केट करून सांगतो. नाही तर सगळं एकात म्हटलं तर तुमच्या डोक्याची खिचडी होऊन जाईल, आमच्या डोक्याचा भुगा होऊन जाईल. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. काही काळजी करू नका, कोणतीच प्रिफरन्सची बॅच लावू नका. 36 जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीच्या जागा असल्या तर 36 जिल्हा परिषदेला जरी तुम्ही प्राधान्यक्रम दिलं तर फक्त 36च गेलेत तरी तुमच्याकडे पुष्कळ आणखी 64 प्राधान्यक्रम राहतात. त्याच्यामध्ये अख्खा महाराष्ट्र कव्हर होते. विथ इंटरव्ह्यूची तयारी आतापासूनच सोबत करायला सुरुवात करा. मी खोटं बोलत नाही. मला काही तुमच्याकडे मी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, मी एकदा नाही म्हटलं की मला एक करा ही बॅच घ्या ती बॅच घ्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. कमेंट बॉक्समध्ये शिवाय घातल्या तरी सुद्धा चालते, मला काही फरक पडत नाही. परंतु खरं सांगतो, जे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचे त्यांनी मुलाखतीची तयारी करा, कारण की तुमचा बजेट तिकडेच बसणार आहे. DED वाल्यांना मनापासून शुभेच्छा, कारण की त्यांच्या सर्वाधिक जागा आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं मराठी हिंदी आणि इंग्रजी असेल म्हणजे विषय ग्रॅज्युएशनला फायनल इयरला, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. तुमच्यासाठी अतिशय चांगल्या जागा आल्या. आणि जे विद्यार्थी मॅथ्स आणि सायन्सला आहेत, विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की वरचे जे काही टॉपचे क्रीमचे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीमधले
ते या ठिकाणी मॅथ्स सायन्ससाठी लागतील. बाकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र मुलाखतीसाठीच तयारी करायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 55-60चा नियम त्या ठिकाणी लागू झालेला आहे. इंग्रजी माध्यमाच्या मी जागा बघितल्या, 6वी ते 8वीला काही जास्त इंग्रजी माध्यमाच्या जागा नाहीयेत, परंतु 1 ते 5च्या इंग्रजी माध्यमाच्या भरपूर साऱ्या जागा आहेत. त्या ठिकाणी जर उमेदवार आला नाही तर त्या पदासाठी पुन्हा एकदा जाहिराती दिल्या जातील. एका व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणं म्हणजे महत्त्वाचं पण नाही, एवढं गरजेचं पण नाही. तुमचे 100% प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये 100% लिहा. याच्या पुढे मी तुमच्या कमेंट वाचतो आणि ते लगेच त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. आता आम्हाला एकच काम आहे, व्हिडिओ बनवा. तुम्हाला सुद्धा एकच काम आहे, व्हिडिओ पहा. फक्त प्राधान्यक्रम खूप घाईमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये भरू नका. ही तारीख 100% वाढणार म्हणजे वाढणार, काही काळजी करू नका. धन्यवाद.